नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला भेटतं की पंढरपूरची वारी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सारंग, सावली, एकनाथ आणि कान्हू आनंदाने भरलेल्या मनाने घराकडे परत निघतात. प्रवासादरम्यान सावली सारंगचे तिच्या आईवडिलांसाठी केलेल्या मदतीबद्दल खूप आभार मानते आणि त्याला खूप चांगले असे संबोधते. सारंग नम्रपणे ते कर्तव्य असल्याचे सांगतो आणि सावलीमुळेच त्याला पांडुरंगाचे खरे दर्शन झाल्याचे नमूद करतो. एकनाथ आणि कान्हूही सारंगने त्याच्यासाठी श्रावणबाळाची भूमिका कशी बजावली हे सांगून त्याचे कौतुक करतात. सारंग उत्साहाने अमृताला फोन करून घरी येत असल्याची आणि स्वागताची तयारी करण्यास सांगतो. ते सर्व घरी पोहोचतात. घरात थोडा तणाव जाणवतो. अमृता उत्साहाने त्याचे स्वागत करते आणि सारंग व सावलीला ओवाळते. यावेळी विठ्ठल नामाचा जयघोष होतो, ज्यामुळे घरात एक सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. मात्र तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते आणि तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसते. हे काम आत्ताच सुरू आहे का? घरातून असे अर्धवट वाक्य बोलून ती आपली नाराजी व्यक्त करते. ऐश्वर्या तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण सारंगला तू रूपम कॉस्मेटिकचा ओनर आहेस, हे करण्याची काय गरज होती असे विचारते आणि आई दुखावली गेल्याचे सांगते. सारंग मात्र ठामपणे उत्तर देतो की ही माझी जबाबदारी होती आणि ती मी पार पाडली. सारंगचे हे उत्तर ऐकून तिलोत्तमा अधिकच नाराज होते आणि काहीही न बोलता तिथून निघून जाते. ऐश्वर्या तिच्या मागोमाग जाते. तिलोत्तमा आणि ऐश्वर्या गेल्यानंतर घरात थोडी शांतता येते. सारंग सावलीकडे पाहतो आणि सावली त्याला धीर देते की आईंना समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. सारंगला वाटते की आईला अजूनही हे समजत नाहीये की त्याने जे काही केले ते कुटुंबासाठीच होते, कारण एकनाथ, बाबा आणि कान्हूची वारी पूर्ण होणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. सनी, सोहम आणि बबलू सारंगचे कौतुक करतात आणि त्याला श्रावणबाळाची उपमा देतात. एकनाथ, बाबाही सारंगला देवदूत संबोधतात. सारंग त्याच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आनंदी होतो आणि सावली त्याच्याकडे अभिमानाने पाहते. सावली मनातल्या मनात सारंगच्या निस्वार्थ सेवेचे आणि प्रेमाचे कौतुक करते आणि त्याच्यासोबत कायम राहण्याचा निर्धार करते. दुसरीकडे तिलोत्तमा आपल्या खोलीत बसून सारंगबद्दल चिंतेत असते. ऐश्वर्या तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण तिलोत्तमा म्हणते की तिला सारंगची काळजी वाटते, कारण सावली आयुष्यात आल्यापासून फक्त अडचणीच येत आहेत. तिला सारंगने अंधाराची आणि एकटेपणाची भीती असतानाही वारीला जाण्याची आणि तो अनुभवलेल्या धोक्याची आठवण येते. ऐश्वर्या सोहमच्या म्हणण्याचा उल्लेख करते की वारीच्या रस्त्यावर खूप लोक होते, पण तिलोत्तमा तिच्या मतावर ठाम राहते की हे सर्व सावलीमुळे झाले आहे आणि ती जिथे जाते तिथे काहीतरी संकट घेऊनच येते. तिच्या मनात अजूनही सावलीबद्दल गैरसमज असल्याने पुढील काळात काहीतरी नवीन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता दिसते. या सगळ्या परिस्थितीनंतर सारंग सावलीकडे पाहून विचारतो की आता सर्व काही ठीक होईल का? सावली त्याला धीर देते आणि म्हणते की चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, पण त्याच्या कृतीचे फळ त्याला नक्कीच मिळेल. सारंग सावलीचा हात हातात घेतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधान असले तरी तिलोत्तमाच्या मनात सावलीबद्दल असलेल्या नकारात्मक विचारांमुळे भविष्यात कुटुंबात नवीन आव्हाने उभे राहतील हे स्पष्ट होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून